शहराकडे जाणारे शेतमाल दूध पुरवठा रोखणार। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरील संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनाची पूर्तता करून तातडीने कर्जमाफीची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे। या प्रश्नी 14 एप्रिल पासून शहराला पुरवठा होणारे दूध व भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आलाय। शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांना गुरुवारी निवेदन दिले। हे आंदोलन झाले तर शहरात दूध आणि भाजीपाल्याची कमतरता भासू शकते। निवेदनात म्हटलंय, राज्याच्या अर्थसंकल्पात आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडलाय। केंद्र व राज्य सरकारने सातत्याने गेल्या 15 वर्षांपासून शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिलेली नाही। शेतमाल निर्यात धोरण हे सातत्याने शेतकरी विरोधी राहिले आहे। त्यामुळे शेतमालाचे भाव सातत्याने पडत आहेत। यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना तारीख, रक्कम व क्षेत्राची अट लादून जाहीर करण्यात आली। तसेच विधानसभेच्या आधी दिलेली कर्जमाफीची आश्वासनही पूर्ण झालेली नाहीत। कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर 14 एप्रिल पासून शहराला पुरवठा होणारे दूध व भाजीपाला पुरवठा रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे।